वाजूक जावं. या ठिकाणी बुवा जे बोललेले त्याची परतफेड 100% काढली. फक्त एवढा थर्ड क्लास आपण बोलूया नको. म्हणजे ती लेंडका बिलका म्हणजे एकदम फालतू लेवलच होता. तुमका प्रश्न पडलो असत की हो माणूस गावात राहता की मुंबईत राहता. शहरात राहणाऱ्या माणसाकडे अपेक्षाच नाही ना. काय त्याची भाषा शैली अशी उत्तमच. पण असू दे 2-3 जोक्स मध्येच आउट करते नाही का सायंद्रातले 2-3 जोक्स मध्ये. फक्त तुमच्या भजन रसिकांच्या आशीर्वाद. गजल बुवा आणि जय जय महाराष्ट्र माझा जप गाणं तुम्ही मगाशी म्हटलं. बऱ्याच वेळा प्रथमेश चव्हाण बुवाने माझी बारी ज्यावेळी असते त्यावेळी बुवा ते हनुवटीचा गाणं वाजवतं तर पेटीवर आपल्या हनुवटीने जय जय महाराष्ट्र माझा. पण ते हनुवटीने वाजवतं ता सुद्धा बुवा तुमच्यापेक्षा जास्त चांगला वाजवतं असं मला दिसला. बरोबर ना? म्हणजे वाजवणारच ते नंतर पण आता आमची दोघांची आज सुरुवाती कशी सुरुवात थोडा मध्ये येईल की नाही तर वेगळा होईल वातावरण चेंज होईल. त्यामुळे मी काय म्हणते गजल आणि सगळ्यांसाठी तर मी इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साड्यानी भक्तिभाव व स्टँडर्डपणा पाहिजे भजनात. अर्थ म्हणजे एकदम असा झाला बुवा तुम्ही लय चांगला भजन करता. मी तुमचं खोटा नाही सांगत. म्हणजे इतक्या जबरदस्त भजन तुम्ही बुवा मगाशी करत होता. जे डबल बारी न करून तुम्ही डबल बारी करीत नाही ना. मग नाथ खोळा गणपती खोळा बुवांसाठी टाळ्या वाजणी. त्या बुवांचं भजन बघा आणि ह्या बुवांचा मगाशी केला नाही. त्यांना पश्चाताप झालो असतात की ते म्हणत असते या टाकल्यांना मी बसते तर बरं होतं. पण तुमचेच गुरु बंधू होत ना ते. हो इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय साड्यानी भक्तिभाव भजनी कलावंता नाही भजनी कलावंता नाही.
मोबाईलवाले सगळे बुवांका उपमा दिली, फक्त माझ्यासाठी कुठची उपमा घेतली बघा त्या गजरात शेवटची ओळ. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारी संदीप, मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारी संदीप. बाबू धोपटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं लग्नाचा विषय. ते चुकवायचं का तर लग्न वाटलं नाही तर वेगळ्यात आटी पाटीने गोटी गायतात. अभिषेक शिरसाट बुवांचे शिष्य रवींद्र तेली बुवा 2 मे वाढदिवस. सुजित तेली किती वाढले 2 मे चालू झाले ना. मी साजरो करते पटकन वाढदिवस. नशीब हा माझा म्हणायचा वाढदिवस आहे ना 2 मे. बार बार दिलिये आए, बार बार दिलिये गाए, बार बार दिलिये आए, बार बार दिलिये गाए. ये हजारों साल ये मेरी है आरज़ू. आयुष्य लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद 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 बुवा. पूर्वीचो काळ वेगळं होतो, आता काळ वेगळं, बरोबर ना. फक्त ही संस्कृती आपण टिकून ठेवूच. बुवा शिवाजी महाराजांचं गजर घेतलाच नाही, त्या गजरातनं काय काय फालतू गेली. म्हणजे माझी मागास लाज वाटत लागली हो बाहेर गेल्यानंतर. मी बाहेर गेले जीव देऊकच गेलो होते बाहेर. म्हटलं आपण जीव देऊन टाकू आणि मरवाय एकदाची. खूप कंटाळलाय त्याचा. इतक्या धडकलाच त्या गजरातनं. काही गोष्टी बरोबरच बुवा, मी तुमचा सगळ्यात चुकीचा म्हणत नाही, पण काहीतरी कंट्रोल ठेवू कोण. आपण गजर कसलो शिवाजी महाराजांवर न म्हणतो. जिजाईचा कडवा चालू केला आणि तो काय नाही का वाटत तर बोलायला. म्हटलं असं नाही भाऊ, पूर्वीचं काळ वेगळं होतं. अरे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते रे तेव्हा, आणि अँटेना काहीतरी अशी आंब्यावरच लावलेली असा. एक दरवाजा रवायचो आणि सह्याद्री चॅनल एक लागलेलो, रामायण लागलेलं असायचं. दरवाजाचो आंब्यावर चढलेल्या सांगायचो, ए राम दिसता सीता दिसत नाही, तिकडे फिरव. तो आंब्यावर चढवून घरा फिरवी अँटेना. मग सांगा राम नि सीता दिसत, लक्ष्मण गायब झाले, जर अजून फिरव. तो घरा फिरवीच रामायण संपा. पण तसं दिसलेलं नाही. आणि त्या चॅनलवर एक महिला यायची बातमी देण्यासाठी, आणि ती नेहमी सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलं असतं ती टीव्ही कशी वर खाली हलत असा, तरी पण ती सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. अहो नाटका बसवायची पूर्वीच्या काळी, आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करीत पूर्वीच्या काळी. होय ना मेजर साहेब, स्त्रीची भूमिका पुरुषच करीत. कारण सीता वगैरे पळून आली तर परत नेऊन सोडील, कारण ठेवी तरी करणार काय, पुरुषच असत ते. आणि हिरोच्या हातात बंदूक द्यायचे ठेचण्याची, पण ती रिकामी दे, त्या बंदुकीवरनं आठवलं. ठेचण्याची बंदूक देते, त्याच्यात बार भरीन,
ऍटॉम बॉम्ब वाल्या ठेवायची स्टेजच्या पाठी झाला घाबरलं नाही ना ते. कधी तोंडात ठोक केलं कधी त्याच्यासाठी माणसाची भाजी खाऊ नाही. तिने मगाशी माणसाची भाजी खाल्ली तो आता त्यासाठीच गेलो होतो. उडवा उडवी करीत नाही येऊन बसा तुमच्याकडे गाडी येत बशीत जरा उडवा उडवी करीत. तुम्ही काय game खेळताय? 2 वाजता message नाही नाही. भांगवून दे येऊन दे पण ते एकदाचा होऊन दे या मे महिन्यात होय होय तुमचं झालं तू प्रोजेक्ट तरी नको त्याका ठेवसाल की तू बरा तर लागला आटी पाटीची गोटी काय तू आला काय बोलत लेंडका म्हणता पुरुषी लेंडका पुढच्या म्हणता ड्रायव्हर पासून लेंडका म्हणजे कंडक्टर मध्ये म्हणता लेंडका म्हणजे बसलेले होते ते सगळेच काम करीत गेले. आणि ह्यो सा सांगत नाही ती लेंडकायची तेव्हा ह्यो ड्रायव्हराच्या बाजू होतो ह्यो पेट निघल बोला. आणि तिने केलात काय कोंबुर्ल्यात जाऊच्या अगोदर मागे मुटाट येता मुटाट गाडी गेली आणि घेरच उपडून ठेवला. तो ड्रायव्हर येऊन बघतात वरे म्हणता घेर खाया ह्यो म्हणता मगातपासून बघते तिकडे पडेल कॅन्टीन पासून सारखं तुम्ही तो काढून बघता तुमका जमत नाही म्हणून म्हणता मीच ठेवलो काढून इतकं गुळू आणतो. एकदा जॅकेट घालून एका माणसात सांगता स्टेजवर ना हे कमी आहे. तो माणूस स्टेजवर येलो आणि ते का परत जाण्यासाठी इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे का माहित नाही. युपी लोकांना मान आणि त्याका सांगता तू हय बोलो आणि ह्यो त्याच्या जाग्यात गेलो की त्याका सांगता हे कमी आहे. खूप भारी नया आहे तिचा लेखकांचा नया आहे म्हणून सांगा ते जुना आहे सगळे तास करते घरी जमते तुम्ही बंदुकीचा तर ऍटॉम ठॉ झालं की विलन ते टाकून पडायचं आणि हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि नाटक चालू झालं आणि हिरोची वाक्य ते अरे ए थांब तुला मी ठार मारतो. तो 4-5 वेळा बोंबाटलो पण ऍटॉम बॉम्ब काय पेटाय नाही तो विलन काय टाकू मरेल हो मारणार की लो अरे ए थांब तुला मी ठार मारतो. असो बोंबकर डायरेक्ट त्याच्या लक्षात दिला मागे बोललो काय तरी ऍटॉम बॉम्ब वाल्याचा प्रॉब्लेम झाला. मागे जाऊन बघितलं तर त्याचा काय दोष नव्हतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळे आणि तो कांडावडी तेवढा फुकटचा तो कांडावडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्ट त्याच्या लक्षात दिला माचीस काय पेटत कांदा पेटत नाही. त्यांनी पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरो सांगितलं आजच्या दिवस ते का चाकून मार कांदा पेटत नाही माचीस शेळी. तो हिरो म्हणता हे एवढ्या लोकांच्या समोर चाकू घेणार कसा. मग त्याने आपल्या पदरच वाक्य टाकलं अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मागितली. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ऍटॉम बॉम्ब फेकलो. तो टाकू असतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्या नाही केला नव्हतो चाकू वाचून अज्ञान होता पण समाधान होता. विज्ञान असून समाधान नाही. तो हसता म्हणजे खायचं म्हणतं मित्राच्या घरी गेलेली त्याला सांगले तुझी बायको ती माझी बायको म्हणजे इतकं पुढं आहे. त्यांनी 2 बायका केला एक शाळा मास्तर पण ती का दिवसभर काय केलेल्या कामावर असत ती रात्री झोपल्यावर बडबडायची. आणि ह्या जानूचा तिचा लग्न झाला आणि लग्न झाल्यावर दोघांना खोलीत टाकला नाही
त्या साईंद्राकडे ती का खोलीत टाकल्यानंतर ह्यो जागृतवतीच्या वर हात टाकून गेलो, हात टाकलेलो नाही, मी आवड अजिबात बोलणार नाही. हात टाकणार इतक्यात ती बडबडली, ए कुणी कुणाच्या दप्तरात हात घालून म्हणता एवढे लाखो रुपये खर्च केले आणि ही म्हणता बाई दप्तरातच हात घालू नको म्हणून सांगता. सगळा बोललो दप्तरात वही पुस्तका दप्तरात असणार, मग बोललो पेनाचा उपयोग काय. कंटाळून दुसरा लगीन केला, टेलिफोन एक्सचेंज वाली म्हणजे मोबाईल वाली, तिका पण तीच खोटी दिवसभर काय केलेलं असं ती रात्री झोपल्यानंतर बडबडायची. आणि शाळा मास्तरी तरी ह्या जानू बुवाचं लग्न झालं तशी ती मोबाईल वाली आणि बुवाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दोघांका खोलीत टाकलं आणि आता खोलीत टाकल्यानंतर जसं शाळा मास्तरणीवर हात टाकू गेलो तसा त्या टेलिफोन एक्सचेंज वालीवर असं हात टाकू गेलो. हात टाकणार इतक्यात ती बडबडली, या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. म्हणता ह्या त्यात बघा थोड्या वेळाने तरी म्हणता प्रयत्न करून सांगता. अरे ती भीक सांगत तुका थोड्या वेळात प्रयत्न करा, तुका इंजिनिअरिंग गेली. रेंजचा प्रॉब्लेम नाही हा, बीएसएनएल असली तर जिओ का नसता. माहिती आहे मी काय करीन तू माणसात. मी आपलं नॉमिनल महिला वर्गात म्हटल्यानंतर आपण ज्या पद्धतीत म्हटलं पाणी करूया, तू अतिरेकच करून लागलो. मी तिथे आपली इज्जत आहे भाई. आणि तुला सांगायचं म्हणजे त्या भैयाचा खांदवले म्हणून सांगलंच ना तू. अरे एक वेळ काहीतरी जीव दे रे, मला जीव देव, पण भैयाचं आयुष्यात खांजवणार नाही बुवा. आय एम मराठी. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी पुष्कळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. काय भावबंद हा एक चाय देवा चाय दिला. कारण बुवा महाराजांची कीर्ती देता
त्यांचा कसा वाटला नाही तर तिने जो गजर मगाशी म्हटलं तिचा अक्षरशः वाट लावला ना हो. महाराजांचा सगळा सांगा आणि तर डोळे वगैरे जिजाईनं लागलेले तर सगळं मान्य आत्ताच्या जिजाई का हो परिस्थितीनुसार बदललंच पाहिजे ना. आता शहरात आमच्या समजा सगळीकडे वड होतो, वड पौर्णिमे दिवशी सगळ्या महिला घरच्या मनापाठात त्या वडात जाऊन पूजा करू शकतात, पण शहरातली महिला करतील काय मला सांगा. वडच जर तिकडे काही नाही तर मग काय आदल्या दिवशी सत्यवानात आणून फ्रीज मध्ये ठेवतं, फ्रीजर मध्ये. इलाजच नाही ना त्यांचं. सकाळी जेव्हा पूजा करून सत्यवानात बाहेर काढतात तेव्हा सत्यवान ताट झाले, अगदी धरवान बऱ्यापैकी ताट झालेलो. ते का कसो तरी उभं करतात असो आणि सूत घेऊन मग वडापाव पोरा विचारतो चटणी नाही वडापाव. परिस्थिती हो परिस्थितीनुसार बदल आणि तो होणारच, ते का काय इलाज ठेवलेलं नाही. बरोबर. लग्नाचा विषय मगाशी काहीतरी घेऊन सांगितलेलं होतं बुवा. ज्यावेळी हळदी असतात काय लाडू मिळालं नाही पण नाही ना वाटू दे, पण असं करून देवा सगळ्यांना. माझ्या वाटणीचं झालं तरी त्यांना देव असं मी म्हटले म्हणून असं नको घ्यावा तुम्ही बिनधास्त. होय ना. उद्या जाईन मी माझ्या गावात. कसं गाणं म्हटल्यानंतर लग्न असं वाटत आहे. तू लग्न केलं म्हटलं की काय केलं तस कळलं. उद्या जाईन मी माझ्या गावात, माझ्या अंगाला हळद काय म्हणत होते त्याच्या जनार्दन पेडणेकरांच्या टाइमात हो साऊंड वाले पेडणेकरांच्या टाइमात त्यांचं पोंपुर्ल्यातलं साऊंड वाले तिने वेगळाच गाणं लावतात. गीता उभी मंडपात जानू दुरून होता पाहत, विचारा तिच्या आईला मुलगी जन्माला आम्हाला, विचारा तिच्या आईला मुलगी जन्माला आम्हाला. मुलगा आहे का मला मुंबई संडा फुगायला, मुलगा आहे का मला मुंबई संडा फुगायला, मुलगा आहे का मला मुंबई संडा फुगायला. त्याच्या टायमात व्हायलाच तू माणूसच तसो. आणि घरच्या मधला बाथरूम मध्ये मी गेलेली सांगले छू कर मेरे मन को प्रिया तूने किया इशारा. त्या गाण्याचा नाही जोक्षी होईना तर गाणं. आणि मग मी म्हटले हे सू कर जरा लवकर तुझ्या पासून माझा नंबर असं म्हटलं, असं काहीतरी सांगलं. त्याच्या घरी चोर शिरले एकदा आणि चोराने केल्याने काय सगळा बाकीचा चोर दिला नाही, पण याच्या अंगाने एक कपडो सुद्धा ठेवला नाही. सगळे कपडे काढला नाही, एकही कपडो ठेवूक नाही. आणि चोर काय केला नाही, चोराने सगळा घेऊन गेले, बाहेरनं कडी लावला नाही आणि चोर निघून गेले. आता चोर निघून गेल्यानंतर यो प्रॉब्लेम म्हणजे आता करू काय, बाहेर कसं येईल. या अशा गोष्टीत बाहेर कसं येणार. मग काय त्याचं नशीब, एक जुनो मोबाईल म्हणजे 8 दाबल्यानंतर वर 9 वर यायचे असो नोकियाचा मोबाईल एक जुन्यात होतो ते पडले म्हणजे 8 दाबले की 9 वर येतात ते तसं जुनो. तो त्याला मोबाईल मिळाला, त्याच्यावरनं पोलिसांना फोन केला की ताबडतोब या चोराने सगळा चोरून दिला, कपडे सुद्धा अंगात ठेवलेली नाही. आणि ज्यावेळी पोलीस स्टेशन का फोन केला त्यावेळी आचारसंहिता असल्यामुळे सगळे जेंट्स पोलीस होते ते आपल्या ड्युटीवर गेलेले, नेमके लेडीजच शिल्लक. आता फोन येलो म्हटल्यानंतर जायला पाहिजे. जानूबुवांचा फोन आलाय साईंद्राचा, ताबडतोब गाडी काढला तिने निघाली आणि गेल्याबरोबर फक्त बाहेर कडी लावलेली. ती हो जानूबुवा तुमचा प्रॉब्लेम काय आहे.
तर प्रॉब्लेम काय होतो त्याच्यात एका माहिती पण सांगत कसो, कारण लेडीजचा आवाज बघितला तरी हो आणखीनच घामाघूम झालो. आता सांगणार कसं, तेव्हा तिने आतमधनं सांगत सुरुवात केला. सावन का महिना पवन करे सो, सावन का महिना पवन करे सो, मैं बाहर कैसे आऊं मेरी सखी ले गई सो, मैं बाहर कैसे आऊं मेरी सखी ले गई सो. बदली करून घेतला त्या मॅडमने. परत त्या पोलीस स्टेशनात खोलीत नाही इतकं भयानक आहे. ती मागाची दोनच सांगली, तिसरा सुद्धा लग्नाचा विषय घेतोय. तिसरा लगीन केल्यानंतर तिका मेंढीकोट खेळायची सवय होती. पत्त्याने मेंढीकोट खेळा ती झाला. याचं त्या दोघांबरोबर लग्न झालं. तसं ह्या सुद्धा लग्न झाल्याने नमस्कार करून दमलो दिवसभरली. रात्री जर येऊन लकाटलो तिचो लागलो डोळलो आणि ती माऊली रात्रभर उठली. हो उठा एक डाव खेळूया ना. रात्रभर हो उठा एक डाव खेळूया ना. यो ओ करी केस मात्र असे करी ती ओ उठा एक डाव खेळूया ना. यो एक डाव सुद्धा खेळलो ना एवढ्या रात्री. आणि ते का काय समजत गावातला. किती पोरगी पोचलेले बघा गाव मधलं तो जोरात असता. सकाळी उठलो आणि आंघोळी बाथरूम मध्ये गेलो. बाथरूमात आंघोळी केल्याने टॉवेल लावून बाहेर गेलो. ती आडवीच येऊन उभी राहिली. आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुमचं सोडणारच नाही म्हणता कामावर गेलास तरी चालत. ह्यो म्हणतो एवढ्या सकाळीच डाव. ती म्हणतो काय सकाळ बिकाळ माका माहित नाही, डाव एक खेळवाचोच लागा. एक डाव खेळवाचो लागत म्हटलं तरी म्हणतो हे काय हट्टातच पेटले. एक डाव तरी आता खेळवा कसं येऊ म्हणून याने आळस दिला. ठीक हा म्हणतात तू सांगतस म्हणून एक डाव खेळवाय. आळस दिल्याबरोबर टॉवेलाची गाठ सुटली. टॉवेलाची गाठ सुटल्याबरोबर ती सांगतात आता डोंबिला तुम्ही मेंढीकोट खेळाय तू रूप म्हणता बघून झालं. तू रूप इस्पित होतो. बुवा अरे विनोद आहे ते तू माका सांगतोस. टाकल्यावरचे केस घालवलेले मी आणि आता विनोदाचा काय सांगतोस. एकदम ना जातो ना. हा तर मुलाकडे हळदी असतात तेव्हा ता गाठ असतं मगाशी म्हटलं, पण मुलीकडे हळदी असतात त्यावेळी काय परिस्थिती असते बघा. निर्मळ गंगेचा पाणी निर्मळ गंगेचा पाणी हा नादो ड्रमानी, हा नादो ड्रमानी. हल्लीच्या पोरग्यांनी ड्रमानी केला नाही. ते म्हणतात पूर्वीच्या काळी काळ होत होतो की कळशाने पाणी भरीत होतं. आता कोणा केळ रोवलेलो तेव्हाची लग्न पण बुवा सांगतात तर पोटा नाही. जेवणाची पंक्ती अशी वाढलेली असत हो. आणि ती मगाशी सांगल्याने त्यांनी ना छत्तीसची कपाट असली तर अडतीसची पॅन्ट घालून देतात. ते लग्नात सुद्धा येतं आणि वाढूक रवतात ना सगळे. छत्तीसची कंबरली अडतीसची पॅन्ट घालून येणारली जेवणाची पंक्ती वाढू. तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागवची सर. ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको, तू नजरेची आड हो फॅशन. पण काय मजा होती हो. जेवणाची पंक्ती असे वाढलेले असत, जेवणारे बसलेले असत, ते वाढणारे उभ्याने वाढीत असत. पण आज बरोबर उलटी परिस्थिती झाली हो. वाढणारे टेबल लावून बसलेले असतात आणि जेवणारे भिकाऱ्यासारख्या टेबलावर जायचं आणि आपल्या गावात मागायचं हे पापडाचं तुकडं एवढं गाव एक कोशिंबीर एवढी. म्हणजे तर बघा काव काव आना आहे तो हा नाही तो. परिस्थिती आपणच करून घेतली. या सगळा बदलत चालला. म्हणून ओल्ड इज गोल्ड. आणि ती कच्ची लावून बसतात म्हणून सांगलं ना, बुवा कच्ची लावून बसतात. सकाळी नवऱ्या बुवा